Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील हलगा मच्छे बायपास वादग्रस्त प्रकरणी आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकारी वर्गासह शेतांवर प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी न्यायालयीन स्थगितीनुसार बायपासचे काम तात्पुरते थांबले असून परिसराचे नव्याने पुनर्सर्वेक्षण करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी 2011च्या सर्व्हेवरील आक्षेप 0 पॉइंट निश्चित करणे आणि पेमेंट नोंदीतील गोंधळ दूर करण्यासह बायपास प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची ठाम मागणी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे आणि खटल्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. रस्त्यामुळे शेतात साचणाऱ्या पाण्याच्या समस्यांसह वडगाव येळूर परिसरातील बळ्ळारी नाल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबतही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली, ज्यावर उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर, राजू मर्वे, प्रकाश नाईक, संदी बाळेकुंद्री तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सुपीक जमिनीचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता बायपासला तीव्र विरोध दर्शवला असून अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यामुळे राज्यातील मागील युती सरकार कोसळले असा गंभीर आरोप गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. आज सोमवारी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मुख्यमंत्री कोण आहे किंवा होणार आहे याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर आम्ही भाष्य करणार नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की मागील सरकार कोसळण्यामागे डी.के. शिवकुमार यांचाच थेट हस्तक्षेप होता हे नाकारता येणार नाही. तसेच सध्या राज्यातील काँग्रेस सरकार केवळ अंतर्गत गटबाजीमध्ये गुंतले असून विकास कामांवर कोणतेही लक्ष नाही. तसेच त्यांनी सूचित केले की काँग्रेस सरकारमध्ये असलेले मतभेद वाढत असून भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सोमवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे सुपुत्र व प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरीच उपचार सुरू ठेवले गेले होते. देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची काळजी घेतली जात होती. मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षे होते. कर्नाटक राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर सत्तारूढ काँग्रेसमध्येच सत्ता संघर्ष सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढती आहे. आमदारांचा एक गट हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये पोहोचला आहे. कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. त्यानुसार किमान 6 आमदारांचा एक गट रविवारी रात्री राजधानी दिल्लीत पोहोचला. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात यावं या मागणीसाठी लवकरच आणखी काही आमदार दिल्लीवारी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया वृत्तानुसार 2023 मधलं हे प्रकरण आहे. सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानुसार सिद्धरामय्या यांना 2.5 वर्षे म्हणजेच 20 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहायचं होतं. तर त्यानंतरची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार होती. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्याने मोठा बदल होणार की नाही हे पाहावे लागणार आहे.
वडगाव येथील बाजार गल्लीमध्ये पुन्हा भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. काल रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे 2:45च्या सुमारास तोंडाला मास्क बांधलेल्या 2 महिलांनी गल्लीतल्या दुकानाशेजारी असलेल्या पॅसेजमध्ये प्रवेश करून दुकानासमोर काढून ठेवण्यात आलेल्या पितळी वस्तू चोरून नेल्या. चोरीची ही घटना दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. वडगावची बाजार गल्ली ही व्यावसायिकांची प्रमुख गल्ली म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अशा चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरट्यांचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या गल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलून दुकानदारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने अलीकडे लागू केलेल्या 4 नवीन कामगार कायद्यांचा तीव्र निषेध करत बेळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की हे नवीन कामगार कायदे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अतिशय घातक असून भविष्यात या कायद्यांमुळे आमच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. या कायद्यांमध्ये वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित मूलभूत मुद्द्यांचा विचार न करता अंमलबजावणी केली जात आहे. निवेदनात त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की कामगार कायद्यांचे पुनर्विचार करून वैद्यकीय क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन हे कायदे त्वरित मागे घ्यावेत. या प्रसंगी असोसिएशनचे पदाधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नव्या धोरणाविरोधात वैद्यकीय क्षेत्रातून आवाज उठत असल्याने यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कडोली येथील शेतकरी सातेरी होन्नाप्पा रुतकुटे यांनी कर्ज परतफेडीवरील जबरदस्ती आणि सहकारी सोसायटीच्या लिलावाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर संतप्त शेतकरी आणि रुतकुटे यांच्या कुटुंबियांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. कुटुंबीय आणि शेतकरी संघटनांनी सहकारी सोसायटीला जबाबदार ठरवत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. आत्महत्या झाल्यानंतरही रुतकुटे यांच्या घरावर लिलावाची नोटीस लावण्यात आल्यानं कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं. कुटुंबियांनी गेल्या आठवड्यामध्ये प्रशासनाकडे निवेदन दिलं होतं, ज्यामध्ये नुकसान भरपाई तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यानं आंदोलन पुन्हा सुरू केलं गेलं. शेतकरी संघटनांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर कुटुंबियांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुतकुटे कुटुंबावर पुढील 6 महिने कोणतीही कारवाई होऊ नये असा आदेश संबंधित सोसायटीला दिला आहे. येळ्ळूर व वडगाव परिसरातील अनेक शेतांमध्ये बळ्ळारी नाल्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाल्याचा पाणी प्रवाह चुकीच्या दिशेने शेतांमध्ये शिरल्याने ही समस्या उद्भवली आहे. या तक्रारींवर तात्काळ लक्ष देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शेतातील प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की बळ्ळारी नाला आणि शेती क्षेत्रातील पाणी जाण्याची समस्या लवकरच सोडवली जाईल आणि संबंधित विभागासह चर्चा करून उपाययोजना राबवली जातील. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी यंत्रणा लवकरच कामाला लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये तात्पुरता दिलासा निर्माण झाला असला तरी लवकरच या समस्येवर ठोस निर्णय अपेक्षित आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. अथणी तालुक्यातील शंकरहट्टी गावाजवळ काल रविवारी रात्री गोकाक अथणी मुख्य रस्त्यावर कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस कारने जोरात धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर ट्रॅक्टरमध्ये साखर कारखान्याकडे नेण्यासाठी भरलेला ऊस होता. ट्रॅक्टरने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून भरधाव वेगात येणारी कार त्यावर आदळली.
अपघातामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अथणी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावातील हलगा मच्छे बायपास प्रकरणात शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः शेतांवर पाहणी करत असले तरी हा केवळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी केलाय. त्यांनी स्पष्ट केले की जिल्हाधिकाऱ्यांच्या मनात खरोखर शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असेल तर या बायपासचा प्रश्न सोडवणे कठीण नाही. अधिवेशन काळामध्ये विरोध किंवा मोर्चे टाळण्यासाठीच जिल्हाधिकारी आज पाहणीसाठी आले असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की आम्ही रस्ता किंवा विकासाचा विरोध करत नाही, पण शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका. प्रशासन आम्हाला देशोधडीला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा हातात घेण्याची वेळ येईल असा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अधिवेशन काळातही प्रश्न मार्गी लावला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येईल. बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावतर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू CM त्यागराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत सांगितले की उद्या मंगळवार दिनांक 24 रोजी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या 14व्या पदवीदान समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते कागणीकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉक्टर कागणीकर यांनी ग्रामीण भागामध्ये 2 लाखांहून अधिक वृक्ष लागवड आणि संवर्धन करून पर्यावरण संरक्षणात मोलाचं योगदान दिलंय. त्यांनी तलाव, विहिरी आणि बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनी ओलिताखाली आणण्याचं कार्य केलं आहे. नरेगा योजनेतून रोजगार निर्मिती, प्रौढ शिक्षणाचा प्रसार आणि आदिवासी भागामध्ये शिक्षण पोहोचवण्यासाठी केलेलं त्यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय मानलं जातं. मनुष्य आणि पशुपक्ष्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठाने हा बहुमान जाहीर केला आहे. कागणीकर यांच्या सन्मानामुळे संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची ही बाब ठरली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 14वा पदवीदान समारंभ उद्या मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे पार पडणार आहे. या समारंभास राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MC सुधाकर तसेच इस्रोचे माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार विजेते AS किरण कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर CM त्यागराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की या पदवीदान सोहळ्यात 3 मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी, 28 विद्यार्थ्यांना PhD पदवी, 38 सुवर्णपदक विजेते, 125 विशेष नामांकन प्राप्त विद्यार्थी तसेच एकूण 38,485 पदवीधरांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपये तर राज्य सरकारकडून 40 कोटी रुपयांचा निधी मिळालेला असून हिरे बागेवाडी येथे विद्यापीठाची नवीन इमारत उभारण्यात येत आहे. भूतरामनहट्टी येथील जागेवरूनही राज्य व केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्जतेसाठी सुरू असलेल्या कामांतर्गत कार्यालयाच्या आवारातील उद्यान हटवण्यात आले आहे, ज्यामुळे पार्किंगसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर अधिकारी व नागरिक येत असतात. प्रादेशिक आयुक्त, जिल्हा न्यायालय, उपनोंदणी कार्यालय आदी महत्वाची कार्यालये परिसरात असल्याने वाहन पार्किंगची मोठी अडचण निर्माण होत होती. विशेषतः बैठकीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना व नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी जागेअभावी अडथळा निर्माण होत होता. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने येथील उद्यान हटवण्याचा निर्णय घेतला असून त्या ठिकाणी अधिक वाहने उभी राहू शकतील अशी व्यवस्था केली जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी कार्यालय परिसराचा कायापालट करत एक सुसज्ज आणि सुविधायुक्त प्रशासकीय केंद्र उभे करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या क्रीडांगणात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रादेशिक आयुक्त जानकी KM यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की अशा क्रीडा उपक्रमांमुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तणाव कमी होतो, तसेच त्यांची मानसिक शक्ती आणि उत्साह वाढतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे होते. त्यांनीही नमूद केले की ग्रामविकास व पंचायत राज विभाग मोठा असून कामाचा ताणही अधिक आहे. अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्याचे प्रभावी माध्यम ठरतात. या क्रीडा स्पर्धा मागील वर्षी यशस्वीपणे पार पडल्या होत्या आणि यंदाही ती उत्साहाने राबवण्यात आल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य, आरोग्य आणि सकारात्मकता वाढवणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे. संसदेमध्ये मंजूर झालेल्या आरक्षणाच्या निर्णयानंतरही वाल्मिकी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश न होणं हा राजकीय दबावाचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप आमदार रमेश जारकीहोळी यांनी केलाय. सोमवारी बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की हुक्केरी येथील ग्रेड 2 तहसीलदारांनी वाल्मिकी आणि बेडर समाजाचा एसटीमध्ये समावेश होणार नाही असं लेखी स्वरूपात कळवलं आहे, जे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर प्रकार आहे. ते म्हणाले, अहिंद संघटनेच्या माध्यमातून पक्षविरहित पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता वाल्मिकी, दलित आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार जारकीहोळी यांनी इशारा दिला की या मुद्द्यावर लवकरच राष्ट्रपतींकडे तक्रार केली जाईल आणि आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही छेडण्यात येईल. बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी आणि ऑपरेटर्स गेल्या काही महिन्यांपासून विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. सध्या ते मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत BLO कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहेत. या कर्मचारी वर्गाला अयोग्य ठिकाणी व्हरांड्यात बसून काम करावं लागत असल्याचं उघड झाल्यानंतर प्रभागीय आयुक्त कुरी यांनी महापौर मंगेश पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी तातडीने स्थळाला भेट देऊन महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सोयीस्कर जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश परिषद सचिवांना दिले. महापौरांच्या या निर्णयामुळे BLO कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांचे काम अधिक सुलभ, सुरक्षित आणि परिणामकारक होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात प्रादेशिक सेनेची भरती पार पडली. राष्ट्रीय मिलिटरी मैदानावर झालेल्या या भरतीमध्ये 9 जिल्ह्यातील हजारो युवकांनी सहभाग नोंदवला होता. भरतीसाठी उडुपी, दावडगिरी, शिवमोगा, रायचूर, गदग, यादगीर, विजयनगर आणि हावेरी जिल्ह्यातून इच्छुक उमेदवार आले होते. युवकांनी भरतीसाठी शनिवारी रात्रीपासूनच उपस्थित राहणं सुरू केलं होतं, ज्यामुळे रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि सीपीएड मैदान परिसरात मोठी गर्दी दिसून आली. भरती प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. तसेच युवकांमध्ये देशसेवेची उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली. या भरतीमुळे युवकांमधून देशसेवेच्या संधीबाबत प्रेरणा मिळालेली दिसून आली. प्रशासनाकडून सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्यात आले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.